नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. जर तुमची रास तूळ असेल किंवा तुमच्या घरातील कोणाचीही तूळ रास असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे वळण घेऊन येऊ शकतो. काही घटना अशा घडतील ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण त्यांचा परिणाम पुढील अनेक महिन्यांपर्यंत जाणवू शकतो. म्हणून सावधान. या महिन्यात घाईघाईत घेतलेला एक निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतो, तर योग्य वेळी घेतलेला एकच निर्णय तुमच्यासाठी यशाचे नवीन दरवाजे उघडू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आर्थिक स्थितीमध्ये कोणते बदल होऊ शकतात, नोकरी आणि व्यवसायात कोणत्या संधी निर्माण होतील, प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात काय घडू शकते, आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी आणि महिन्याच्या शेवटी कोणता शुभयोग तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. आणि जर तुमची सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये 3 वेळा लिहा श्री स्वामी समर्थ. श्रद्धा अनेकांना ध्येय, संयम आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा देते. आता पाहूयात ऑगस्टमध्ये ग्रहांची चाल तुमच्यासाठी कोणते संकेत देत आहेत. तूळ राशीच्या व्यक्तींनो, महिन्याच्या सुरुवातीला काही अपूर्ण कामे पुन्हा समोर येऊ शकतात. काही दिवसांपासून ज्या गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या होत्या त्या आता पूर्ण करण्याची वेळ येईल. सुरुवातीला थोडा ताण जाणवू शकतो, पण योग्य नियोजनाने परिस्थिती हाताळता येईल. पण पुन्हा एकदा सावधान. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे टाळा. कोणताही आर्थिक व्यवहार, नवीन करार किंवा मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा. संयम आणि विचारपूर्वक कृती केल्यास अनावश्यक अडचणी टाळता येतील. लक्षात ठेवा, आयुष्यात काही वेळा परिस्थिती आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर आपली क्षमता दाखवण्यासाठी येते. तुमच्यासाठी हा महिना संयम, योग्य निर्णय आणि आत्मविश्वासाचा असणार आहे. करिअर आणि नोकरीचे संकेत. तूळ राशीच्या व्यक्तींनो, नोकरीच्या क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यासमोर येऊ शकतात. सुरुवातीला तुम्हाला असे वाटू शकते की ही जबाबदारी माझ्यासाठी खूप मोठी आहे का? पण घाबरू नका, कारण हीच जबाबदारी तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याचे कारण बनू शकते. तुमच्या कल्पना आणि तुमच्या कामाची पद्धत वरिष्ठांच्या लक्षात येऊ शकते. मात्र सावधान राहा. कार्यालयात कोणाशीही अनावश्यक वाद टाळा. कधीकधी आपल्या मनातील योग्य गोष्ट सांगतानाही शब्दांची निवड महत्त्वाची असते. तुमचा संयमच तुमची मोठी ताकद ठरेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी महिन्याच्या मध्यभागानंतर नवीन संधीचे संकेत दिसू शकतात. पण कोणतीही संधी स्वीकारण्यापूर्वी तिची पूर्ण माहिती घ्या. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी म्हणजेच व्यावसायिकांसाठी ऑगस्ट महिना नवीन विचार घेऊन येऊ शकतो. जुने ग्राहक, जुने संपर्क किंवा पूर्वी थांबलेले एखादे काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे आणि लोकांशी जुळवून घेण्याच्या स्वभावामुळे फायदा होऊ शकतो. तूळ राशीचा स्वभावच असा असतो की तुम्ही समतोल राखण्याचा प्रयत्न करता. हीच गुणवत्ता या महिन्यात तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. परंतु सावधान. मोठी गुंतवणूक किंवा भागीदारी करताना भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या. कागदपत्रे, अटी आणि नियम नीट समजून घ्या. आर्थिक स्थिती आता पाहूयात. आर्थिक बाबतीत ऑगस्ट महिना तुमच्यासाठी काय संकेत देतो? महिन्याच्या सुरुवातीला खर्चाचे प्रमाण थोडे वाढू शकते. घर, कुटुंब किंवा एखाद्या आवश्यक गोष्टींसाठी पैसे खर्च होऊ शकतात. परंतु योग्य नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. काही जणांना उत्पन्नाचा अतिरिक्त मार्ग मिळण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचा योग्य वापर केल्यास फायदा मिळू शकतो. लक्षात ठेवा, पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याचे योग्य नियोजन करणे देखील महत्त्वाचे आहे. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबाच्या बाबतीत हा महिना भावनिक राहू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज भासू शकते. तुमच्या एका प्रेमळ शब्दाने एखाद्याचा दिवस चांगला होऊ शकतो. जोडीदारासोबत संवाद वाढावा. मनात ठेवलेल्या गोष्टी शांतपणे व्यक्त करावा. कारण अनेकदा गैरसमज हे बोलण्याच्या अभावामुळे निर्माण होतात. आता सावधान. लहान गोष्ट मोठी होऊ देऊ नका. रागाच्या क्षणी बोललेले शब्द नात्यांवर परिणाम करू शकतात. एक छोटा आध्यात्मिक संदेश. मित्रांनो, मन शांत ठेवण्यासाठी रोज काही वेळ सकारात्मक विचार, प्रार्थना किंवा ध्यानासाठी द्या. श्रद्धा आणि सकारात्मक विचार मनाला बळ देतात. ऑगस्ट 2026 मधील
तुमच्या प्रेम, नातेसंबंध, वैवाहिक जीवन आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे काही संकेत आहेत. आयुष्यात पैसा, यश आणि प्रगती जितकी महत्त्वाची आहे ना, तितकेच मनाचे समाधान आणि आपली माणसं देखील महत्त्वाची असतात. कारण शेवटी आनंद हा फक्त बाहेरील परिस्थितीत नसतो, तर आपल्या नात्यांमध्ये आणि मनशांतीमध्ये असतो. प्रेमसंबंध आणि भावना. तूळ राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट महिन्यात तुमच्या भावनांना अधिक महत्त्व मिळू शकते. ज्यांच्या आयुष्यात प्रेमसंबंध आहेत त्यांनी आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. कधीकधी समोरची व्यक्ती आपल्याला समजत नाही असे वाटते, पण शांत संवाद अनेक समस्या सोडवू शकतो. तुमच्या मनात काही गोष्टी असतील, काही अपेक्षा असतील तर त्या प्रेमाने व्यक्त करा, कारण न बोललेले विचार अनेकदा गैरसमज निर्माण करतात. मित्रांनो, आता सावधान राहा, कारण या महिन्यात छोट्या कारणावरून मोठा वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. एखाद्याच्या एका वाक्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. संयम ठेवला तर नाते अधिक मजबूत होऊ शकते. आता अविवाहित व्यक्तींसाठी, ज्या तूळ राशीच्या व्यक्ती विवाह किंवा नवीन नात्यांची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा महिना आशादायक ठरू शकतो. नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंब किंवा मित्रांच्या माध्यमातून एखादी चांगली व्यक्ती आयुष्यात येऊ शकते, परंतु घाई करू नका. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. बाह्य आकर्षणापेक्षा विचार, स्वभाव आणि मूल्य अधिक महत्त्वाचे असतात. वैवाहिक जीवन. आता विवाहित व्यक्तींनी या महिन्यात जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष द्यावे. जबाबदाऱ्या वाटून घेतल्यास वातावरण आनंदी राहू शकते. काही जुन्या आठवणी किंवा एकत्र केलेल्या योजना पुन्हा चर्चेत येऊ शकतात. घरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. एक प्रेमळ संवाद अनेक तणाव कमी करू शकतो. आरोग्यविषयक संकेत. आता पाहूयात आरोग्याच्या बाबतीत ऑगस्ट महिना काय संकेत देतो ते. तूळ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात आपल्या दिनचर्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कामाचा ताण, अपुरी झोप किंवा सतत विचार करणे यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर विश्रांती घेणे, योग्य आहार घेणे आणि सकारात्मक सवयी ठेवणे फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लहान त्रास वारंवार होत असेल तर त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नियमित काळजी आणि योग्य सवयी यामुळे अनेक समस्या टाळता येतात. विद्यार्थ्यांसाठी विशेष संदेश. तूळ राशीच्या विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट महिना अभ्यासासाठी नवीन प्रेरणा देणारा ठरू शकतो. तुम्हाला एखाद्या विषयात अडचण येत असेल तर हार मानू नका. नियमित प्रयत्न आणि योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून अंतर ठेवणे फायदेशीर ठरेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यासाठी सातत्य आवश्यक आहे. आता शुभ संकेत जाणून घेऊयात. काही सकारात्मक संकेत. शुभ रंग आहे पांढरा, निळा आणि हलका हिरवा रंग तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारा ठरू शकतो. आणि शुभ अंक आहे 6. हा अंक तुमच्यासाठी शुभ संकेत देणारा ठरू शकतो. त्याचबरोबर शुभ दिवस आहे शुक्रवार आणि बुधवार. हे दिवस महत्त्वाच्या कामांसाठी अनुकूल ठरू शकतात. तूळ राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, राशी भविष्य हे आत्मचिंतन आणि सकारात्मक विचारांसाठी आहे. तुमच्या प्रयत्नांना, निर्णयांना आणि मेहनतीला नेहमीच महत्त्व असते. आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस आपल्याला शिकवण देतात, काही दिवस आपल्याला नवीन संधी देतात आणि काही दिवस आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची आठवण करून देतात. आता पाहूयात महिन्याच्या मध्यकाळातील संकेत. तूळ राशीच्या व्यक्तींना ऑगस्ट महिन्याच्या मध्यकाळात तुमच्या आयुष्यात काही बदल जाणवू शकतात. तुम्ही एखाद्या जुन्या विचारातून बाहेर पडून नवीन दिशेने काम करू शकता. काही जणांना नवीन काम, नवीन जबाबदारी किंवा नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. तुमच्या मनात बऱ्याच दिवसांपासून असलेली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होऊ शकतात. पण सावधान, फक्त संधी दिसली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. प्रत्येक चमकणारी गोष्ट मौल्यवान असेलच असे नाही. योग्य माहिती, योग्य सल्ला आणि शांत विचार यानंतरच पुढचे पाऊल उचला. अचानक मिळणाऱ्या संधी. तूळ राशीच्या मित्रांनो, या महिन्यात एखाद्या जुन्या संपर्कातून फायदा होण्याची देखील शक्यता आहे. ज्या व्यक्तीशी अनेक दिवस संपर्क नव्हता त्या व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. काही लोकांसाठी थांबलेले काम पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. तुमच्या स्वभावातील
समतोलपणा आणि लोकांशी जुळवून घेण्याची कला तुम्हाला पुढे नेऊ शकते. पैशाच्या बाबतीत विशेष संदेश. आर्थिक बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कमाई वाढवण्याबरोबरच बचत करणेही आवश्यक आहे. ऑगस्ट महिन्यात आकर्षण वाटणाऱ्या काही गोष्टींवर खर्च करण्याची इच्छा होऊ शकते, परंतु गरज आणि इच्छा यातील फरक समजून घ्या. आता सावधान, कारण कोणालाही मोठी रक्कम देताना किंवा आर्थिक व्यवहार करताना पूर्ण खात्री करा. भावनेच्या भरात घेतलेला आर्थिक निर्णय नंतर त्रासदायक ठरू शकतो. घर आणि कुटुंबियांसाठी संकेत. कुटुंबाच्या बाबतीत हा काळ काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ठरू शकतो. घरातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी प्रेम आणि संवाद या दोन्ही गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. आता आध्यात्मिक संदेश जाणून घेऊयात. तूळ राशीच्या मित्रांनो, मन शांत ठेवण्यासाठी रोज काही क्षण स्वतःसाठी द्या. प्रार्थना, ध्यान किंवा सकारात्मक चिंतन यामुळे मनाला स्थैर्य मिळू शकते. तुमची श्रद्धा आणि सकारात्मक विचार तुम्हाला कठीण काळात ध्येय देऊ शकतात. महिन्याच्या शेवटाकडे जाताना, म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे समजू शकतात. ज्या गोष्टींबद्दल संभ्रम होता त्यावर निर्णय घेणे सोपे होऊ शकते. काही अपूर्ण योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. परंतु यश मिळाले तरी नम्रता सोडू नका, कारण नम्रता हीच दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रगतीची खरी ताकद असते. तर मित्रांनो, हे होते तूळ राशीचे ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य. तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश घेऊन येऊ हीच मनापासून शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवीन राशी भविष्याच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत आणि खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.